कोल्हापुरात शिक्षक बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ झालाय। लाभांश वाटपावरून बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये राडा झालाय। सभेत विरोधकही आक्रमक झाले। सभासदांमध्ये धक्काबुक्की झाल्याचाही प्रकार समोर आलाय। कोल्हापुरातील सभेत माईक हिसकावून घेण्याचे प्रकार समोर आलेले आहेत। अतिशय आनंददायी घोषणा करू इच्छितो। याबाबत अधिकची माहिती जाणून घेऊयात। दैनिक पुढारीचे प्रवीण म्हस्के आपल्या सोबत आहेत। प्रवीण, नेमका हा सगळा काय प्रकार घडलेला आहे याबाबतची अधिकची माहिती? खरं पाहिलं तर आज प्राथमिक शिक्षक बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा गव्हर्नमेंट डेच्या आयर्विन हॉलमध्ये पार पडत आहे। सुरुवातीपासूनच सभेच्या अनुषंगानं गोंधळ होईल असा अंदाज होता। सभेला सुरुवात झाल्यापासून सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची सुरू झाली। त्यानंतर विद्यमान चेअरमन यांनी आपला अहवाल वाचण्यास सुरुवात केली प्रस्ताविकामध्ये। त्यानंतर लाभांशासंदर्भातला मुद्दा उपस्थित झाल्यानंतर सभासदांनी चेअरमनला विनंती केली की आपण मागील 3 वर्षाच्या आपल्या कारभारावर मुद्दे मांडावेत, मागील कारभारावर बोलू नये अशा संदर्भामध्ये विचारणा केली असता चेअरमनने आपल्या कारभारामुळेच बँक अधोगतीला आली आणि बँकेचं 6 वेळा शून्य लाभांश वाटप करण्यात आला अशा प्रकारे विरोधकांना सुनावलं। त्यानंतर सत्ताधाऱ्यांनी विरोधकांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली, एकमेकांच्या अंगावर जाण्याचे प्रकार घडले, माईक हिसकावून घेण्यात आला आणि विरोधकांनी सत्ताधारी चेअरमन यांना तुम्ही हुकुमशाही पद्धतीने वागू नका, मागच्या कारभारावर तुम्ही बोला अशा पद्धतीने विचारणा केली, पण कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। अखेर विरोधकांनी 2:30 ते 3:15 दरम्यान सभात्याग केला आणि समांतर सभा घेऊन सत्ताधारी आणि चेअरमनच्या निषेधाच्या घोषणा करीत समांतर सभा घेऊन आम्ही या संदर्भात डीडीआर आणि रिझर्व्ह बँकेकडे दाद मागणार असल्याचं त्यांनी सांगितलं। नक्कीच प्रवीण, धन्यवाद आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी। ही माझी अतिशय आनंददायी घोषणा करू इच्छितो।